मिस मानसींची माफी माग. चल नाही सर, नको. मानस एक मिस मानसी या जरा उभं राहा. या प्लीज प्लीज या. हो मिस मानसी ऐका माझं, हे करणं गरजेचं आहे. या मुलानं मिस मानसींचा अपमान केला होता, त्यामुळे आता हा तिची माफी मागे. ते नाक घासून सगळे नको सर. माफी माग. मला माफ करा. सॉरी, चुकलं माझं. आम्ही असं तुमच्याबद्दल वाईट बोलायला नको. चल उठ 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 उठ. जा गाडी जाऊन बस. आई बाबा मला माफ करा. बाबा तुम्हाला राग नाही ना वाला? आई आई तुला वाईट नाही ना वाटलं मी त्या मुलाशी असं वागलो? पण काय करू, मला मला नाही बघवलं. त्यानं तुमचा अपमान केला, मला नाही सहन झालं. बघितलं बघितलं, हे देसाईंच्या घरचे संस्कार. अरे जीव गेला तरी ही पोरगी पाऊल वाकडे टाकणार नाही. चालले आपले, उचलली जीभ, लावली टाळ्याला. कोड्या ही यांनी आई बाबांचे संस्कार काढले, या वाईटसेट बोलल्या. हा हे ही अयो तुम्ही अपमान केलात. माझे आई बाबा आहेत, हे माझं कुटुंब आहे. नाही फक्त तुम्हालाच नाही, तुम्हा सगळ्यांना सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. हे माझे आई बाबा आहेत, माझं कुटुंब आहे. ते यांचा अपमान केलेला, यांच्याशी वाईट वागलेलं मी खपवून घेणार नाही. लक्षात ठेवा. आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. मनूचं लग्न ही माझी जबाबदारी. अगदी तुमच्या मनात आहे तसा मुलगा शोधतो की नाही बघा मी आपल्या मनूसाठी, माझ्यासारखा. येतो. मिस मानसी काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना. येतो हा. साखरली 5 किलो. सोसायटीतल्या बायकांची तोंड बघण्यासारखी झाली होती ना. हो ना, बरं झालं मनूच्या बॉसने आपल्या सगळ्यांच्या समोर त्याला माफी मागायला लावली. त्यामुळे आता मनूला कोणी काहीही बोलू शकणार नाही. खरंच मनूच्या नशिबाने मनूला खूप चांगले बॉस मिळालेत बाई. मी त्याला पहिल्यांदा भेटलो ना त्या माणसाला, तेव्हाच ओळखलं होतं की हा काहीतरी वेगळा आहे म्हणून. हो, माणसं ओळखायला मी चुकत नाही. फट्टे माणसं ओळखणारे. भाजीवाल्याकडे जाता त्या शिळी भाजी घेऊन येता, परत दुसऱ्या दिवशी त्याच्याचकडे जाता, आज तरी तो ताजी भाजी देईल की नाही म्हणून. हे बघा उषाताई, याचा अर्थ असा नाही की मी रोज शिळीच भाजी आणतो म्हणून. निर्मला सांग यांना. मला विचारू नका, उगाच मी खरं सांगेन. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी रोज शिळी भाजी आणतो? हो नाही, तसं कुठे म्हणाले मी. जा चहाचं बघा जा. बाबा आई येऊ का? या ना या. बसा बसा. बाबा अहो बाबा हो काय करता? बाबा बाबा माझं चुकलंय. अहो काय करता? नाही बाबा, बाबा मला माफ करा. हो काय करता? तुम्ही मला माफ करत नाही तोवर मी तुमचे पाय सोडणार नाही. मी काल त्या मुलाला इथे आणून जो तमाशा केला ना, तो नको होता करायला. अहो पण काय करू मला नाही बघवलं. त्याने अपमान केला तुमचा. आई आई मी नाही बघू शकत तुम्ही दुःखात असाल तर.
बाबा तुम्ही जर मला माफ केलं नाहीत ना तर प्रायश्चित्त म्हणून मी तुमच्या या घरात पुन्हा कधीही येणार नाही. काय बोलताय हे? उलट माझ्या मुलीची बदनामी करणाऱ्यांची तोंड तुम्ही बंद केलीत. अहो केवढे उपकार केलेत आमच्यावर. आम्हीच तुमचे आभार मानायला हवेत. अहो हो ना, आता कुणाची हिंमत होणार नाही आमच्या मुलीबद्दल भलत असेल तर काही बोलायची. आणि तुम्ही तर हक्काने यायचं. आई मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी तुला आई म्हणतोय आणि आई आपल्या मुलाला आहो जाऊ करते का? आई तू मला आजपासून समर म्हणायचंस. अहो असं कसं एकदम नावाने हाक मारायची? म्हणजे तू मला तुझा मुलगा मानत नाहीस? नाही नाही, असं नाही. मग तू मला समर म्हणायचंस. बाबा आईला सांगा, आई मला तू समर म्हणायचंस. आजपासून आई मला समर म्हणणार. आई तर तुम्ही आता तू मला मुलगा मानलायस की नाही? मग आता तुझी काळजी ती माझी काळजी. आई बाबा तुम्ही मला फक्त सांगा मनूसाठी कसा मुलगा हवाय. मुलांची रांग लावतो की नाही बघा तुमच्या घराबाहेर. मनू आता तूच सांग, तुला कसा मुलगा हवा? आमच्या काही फारशा अपेक्षा नाहीये हो. मुलगा सेटल्ड असावा, चांगली नोकरी असावी, स्वतःचं घर असावं आणि स्वभावाने चांगला असावा आणि विशेष म्हणजे कर्तृत्ववान असावा तुमच्यासारखा. म्हणजे मग मुलगा मिळालाच समजा. आणि जर मुलगा नाही मिळाला ना तर मी आहे ना, मी आहे. मी शोधेन मनूसाठी चांगला मुलगा. चला आता निघतो. हा अहो असं कसं जाता? काहीतरी खाऊन जा ना. थांबा, ए उषा पटकन चहा टाक ग. आई मला आता खरंच काही नकोय. खरंच काय नकोय. आता फक्त मनूसाठी चांगला मुलगा शोधणे एवढंच काम आहे मला. अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. आणि हे काय माझंच घर आहे, मी इथे येतच राहणार आहे. खरंच निघतो. आणि कालच्या सगळ्या प्रकारासाठी मनापासून माफी मागतो. अहो काय हे? नाही खरंच येतो येतो. हो. मला तुला भेटायचंय, तेही आत्ताच्या आत्ता. अगं म्हणू आता शक्य नाहीये मला. मी पॅसेंजरची वाट बघतोय. ते काही मला माहित नाही. तू भेटतोयस मला. म्हणू अगं मी कामावर ना, काम सोडून कसा येऊ? आणि तू मला 1 तासात भेटतोयस. बाय. काय ग? काय झालं? काय झालं नाहीये ते विचार. अच्छा काय नाही झालं? आणि समर सरात सकाळी सकाळीच घरी आले होते. मला आधी वाटलं ते बाबांना बरं वाटावं म्हणून फक्त दिलासा देतायत, माझ्यासाठी काही मुलगा वगैरे बघणार नाहीत. पण तसं नाहीये. ते आज आई बाबांना मुलगा कसा हवाय विचारत होते. मलाही विचारलं. काय सांगणार होते मी त्यांना? आणि तुला कळतंय का हे किती सिरियस होत चाललंय? उद्या समर सरांनी माझ्यासाठी मुलगा पाहिला ना तर मला नाही वाटत आई बाबा त्याला नकार देतील. म्हणू सीट बेल्ट लाव. का? सीट बेल्ट लाव. आणि तुझं काय चाललंय? मी काहीतरी सिरियसली सांगते ना तुला. मला सगळं कळतंय. तू माझ्याबरोबर चल. कुठे? घ्या. काही म्हण निर्मला, पण समर साहेब नुसते बोलले तरी माझ्या मनावरचा भार हलका झाल्यासारखा वाटायला लागलाय. अगं आपल्या मनूसाठी किती मनापासून स्थळ शोधताय. खरंय. मला विचाराल ना तर आपल्याला समर सारखाच जावई मिळायला हवा. काय हो देसाई, ही काय वागण्याची पद्धत झाली? बसा ना, बसून बोल. काय बसायचं?
अहो मी तुम्हाला सभ्य समजत होते पण तुम्ही तो गुंड निघालात. काय आता मलाच विचारा. आता काल तुम्ही त्या मुलाकडच्यांना अपमान करून घरातून घालवून दिलं, समजू शकते मी एक वेळ. पण त्या मुलाला तुम्ही धमकावलं, नुसतं नाही धमकावलं, मारलं त्याला. हा? शोभतं का तुम्हाला हे? पेंडसेबाई, नशीब तो माझ्या तावडीत नाही सापडला, नाही तर मटार सारखा सोलून काढला असता त्याला मी. नाही नाही नाही, त्या पोराची काय लायकी आहे, काय लायकी आहे त्या पोराची, हिंमत कशी झाली त्याची. हो ना, या म्हणतात ना असं. ठीक आहे, मग तुम्हीच शोधा तुमच्या मुलीसाठी स्थळ, मला नका सांगू. हो 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 हो, कोणाला सांगताय तुम्ही? नको आम्हाला तुमची स्थळ, आम्ही आमचं बघून घेऊ. जा, आम्हाला शोधता येतात आमच्या पोरीसाठी स्थळ. ठीक आहे, मी पण बघते कोण राजकुमार मिळतोय तुमच्या मुलीसाठी ते. मिळणार ना, मिळणार. तुम्ही नका पेंडसेबाई, थांबा, ऐका ना. काळजी करा. पेंडसेबाई, नाही, नाही. पेंडसेबाई, अहो, थांबा. मी आम्ही- काय- हो, पेंडसेबाई, नाही, नाही, जाऊ दे पेंडसे- भाऊ. हा? त्यांना बोलवा मनूच्या लग्नात, आम्ही शोधलेला राजकुमार बघायला. उषाबाई, तुम्ही शांत व्हायचं काय घ्याल मला सांगाल का जरा? काय चुकीचं बोलली उषा मावशी? त्या पेंडसेबाईंना वाटतं त्यांनी स्थळ नाही बघितलं ना तर मनूचं लग्नच होणार नाही. बरोबर केलंस तू उषा. काय आहे ना, आपण शांत बसलो होतो ना म्हणून जास्तच तोल सुटत चालला होता त्यांचा. समोरच्याने लाज सोडली म्हणून आपणही सोडायची का? हं? अशाने काय होतं, संबंध खराब होता. अहो पण मुलींच्या स्वाभिमानापेक्षा संबंध मोठे आहेत का? निर्मला ताई, ते कसं आहे ना, मुली समोर आणि बायको समोर सगळा रुबा बसतो, बाकी जगासमोर मांजर. नाही 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 उषाताई, तसं नाही आहे ते, तसं नाहीये. निर्मला सांग तू यांना सांग. हे बघा, मी अजूनही जाऊन त्या पेंडसेबाईंबरोबर भांडू शकतो. हं? हो. नाही जमणार तुम्हाला. हं? नाही जमणार. बघायचंय तुम्हाला? हो, बघायचं. बघायचंय. हो, नाही जमणार. मी खरंच जाऊन भांडे ना. भांडून दाखवा. भांडू हा, भांडू मी. हो, भांडा. भांडू. आत्ताच्या आता नाही भांडायचं मला. तुमच्यासारखा भांडखोर नाहीये मी. जिथे गरज असेल ना तिथेच आवाज उठवतो मी, कळलं का? भांडखोर नाही मी तुमच्यासारखा. राजन भाऊ, काय, अहो, काय, काय? एखादी गोष्ट नसेल जमत आपल्याला तर कबूल करावी ना कसली माणसाने. कबूल का? सगळं जमतं मला. हो, सगळं नाही नाही जमतं मला. तुम्ही नका सांगू. काय हे बोलतोस काय? काय? उषा मावशी तू पण ना. तसं नाही आहे उषा, भीत तर ते कुणालाच नाहीत पण सभ्यताही सोडत नाहीत. मला माहिती आहे ना भाऊंचा स्वभाव, पण माझं काय म्हणणं आहे, त्या पेंडसेबाईंचं ऐकून घेऊ नये बस, दुसरं काय नको मला. मनू, हसून दाखव ना. मनू, ए मनू, एकदा हस ना प्लीज. आता तरी हस मनू. आणि अरे यार मनू, मनू. मनू, एकदा हसून दाखव ना. एकदा. यार मनू, काय करू म्हणजे मला तुझा स्माइल दिसेल. एकदा एकदा मला ते खळी दिसू दे ना. लग्न कर माझ्याशी. मला आजकाल सतत तुला गमवायची भीती वाटते रे. आपल्या दोघात तिसरं कोणी नकोय मला. या चणे खा. सर तुम्ही इथे तुमचा पाठलाग करत होतो. गंमत केली गंमत. खाताय का चणे? नको. घ्या हो घ्या, हेल्दी असतात घ्या. तू खातो का रे? नाही नको. गुड. मला आवडतात अशी माणसं जी माझ्या हातातून माझ्या गोष्टी हिसकावून घेत नाही. तू बेस्ट फ्रेंड ना रे मनूचा? हो. मग चल, मला तुझी मदत लागणार आहे. चल, कुठे सर? सरप्राईज आहे एक तुमच्यासाठी. चला चला चला. सर आमचं
इकडेच एक काम आहे, अगदी जवळच जायचंय. जवळच जायचंय आपल्याला सुद्धा, इथेच काम आहे. तुझ्याच फायद्याचं आहे. तुझं नाव काय? अनिकेत. अनिकेत. अनिकेत चल माझ्या बरोबर, चल लवकर, मला उशीर झालेला अजिबात चालत नाही. चल 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 आपल्या बनूसाठी. चला 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 चला. हा सर, हा कोणत्या गाडीनं जाऊया? कोणत्या म्हणजे? अरे ही तुझी कॅब आहे ना? हो सर. म्हणजे तू ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो? चेहऱ्यावरून तर छान शिकला वाटतोस रे. नाही पण हरकत नाही, मेहनत करतोस, मला आवडलं हे. आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्याच कॅबने जाऊया. हे आपण एक काम करूया, मला किल्ली दे. मला किल्ली दे, मी चालवतो. सर हो नाही, नको अरे दे किल्ली. नको सर. किल्ली दे, किल्ली दे. चल चल मिस मानसी बसा. अनिकेत बस. हो सर, नको सर, मी चालवतो. अरे बस बस. रोज पॅसेंजर्स ना तू सोडतोस की नाही? मग आज गाडीचा मालक असल्याचा फील घे. बस. नाही सर, नको. अरे बस, गाडीत बस. सर ऐका ना, पोलीस पकडतील अहो. येलो नंबर प्लेट आहे गाडीची. अरे पकडू दे रे. काय परत जेलमध्ये टाकतील ना? टाकू दे, मला टाकणार आहेत. अरे तसंही घरी कोण रे माझी वाट बघणार? माय नेम इज अँथनी गोंजाल्विस. मैं दुनिया में अकेला हूँ. पुढे काय रे? दिल भी आहे खाली, घर भी आहे खाली. हा तसंच आहे माझं. तू बस मागे. चला बस मानसी. शिस्त. ओटीपी काय? या सरप्राईज्ड. आय एम शुअर तुम्हाला सरप्राईज आवडलाय हो ना? मी आईबाबांबरोबर आले असते सर, तुम्ही उगीच त्रास करून घेतला. तुमच्या लग्नाची जबाबदारी ही माझी जबाबदारी.